धुळे शहरासह जिल्ह्याला उन्हाच्या झळा, तापमान 43 अंशांवर. शहरातील रस्ते निर्मनुष्य, तापमान वाढीचा भाजीपाल्याला फटका, शीतपेयांची मागणी वाढली. वर्ध्याच्या तापमानात मोठी वाढ. 2 दिवसांपूर्वी 40 अंशांवर असलेले तापमान 42 अंशांवर. तापमान वाढत असल्यानं नागरिक उकाड्याने त्रस्त. सातारा जिल्ह्यात यावर्षी प्रथमच एप्रिल महिन्यात तापमानाची विक्रमी नोंद. माणखटाव तालुक्यात यावर्षी प्रथमच 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उष्णतेमुळे गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील पाणी पातळीत घट. यावर्षी मोठ्या धरणांमध्ये केवळ 35% जलसाठा शिल्लक, त्यामुळे नागरिक चिंतेत. नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान, तर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात. स्कायमेटचा भारतासाठी मान्सून 2025 साठीचा अंदाज जाहीर. हंगाम सामान्य राहणार असून जून ते सप्टेंबरमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103% होईल. यात 5% वाढ किंवा घट होऊ शकते. सरासरी 868.6 मिलीमीटर पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज. अमरावतीच्या मेळघाटात पाण्यासाठी महिलांची पायपीट. मेळघाटमधील आल्हाडोच्या लहानशा विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची गर्दी. लातूरच्या औसा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचं पाण्यासाठी आंदोलन. रिकाम्या खुर्चीला निवेदन देत महिलांनी व्यक्त केला संताप. 15 दिवसांनंतरही नळाला पाणी नसल्यानं महिला आक्रमक. यवतमाळच्या हिवरा संगममध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत मेळावा होणार. परिसरातील सर्व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार. राज्याचं वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. सरकारी बांधकामासाठी आता कृत्रिम वाळूचा वापर करण्यात येणार, तर सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना जाहीर. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित. लातूरात पार पडली 1 दिवसाची परिषद. कोरेगाव येथे महाविकास आघाडीचा सरकार विरोधात मोर्चा. आमदार शशिकांत शिंदे मोर्चात सहभागी. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनांचा महायुती सरकारला विसर पडल्याच्या निषेधार्थ मोर्चा. गडचिरोलीत पुन्हा धान खरेदी घोटाळा. 3000 क्विंटल धान देऊळगाव केंद्रावरून गायब. केंद्र अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. धानाची किंमत 1,53,00,000 रुपये. सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील 191 रुग्णांचे डेंग्यू आणि मलेरियाचे अहवाल निगेटिव्ह. लक्षणं असलेल्या 191 रुग्णांची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली होती. सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील महिला आणि चिमुकल्यांसोबत ज्योती वाघमारेंचा पालिकेवर मोर्चा. मनपा आयुक्त कुणाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करतायत, वाघमारेंचा सवाल. हिंगोलीमध्ये जवळपास 14,000 महिला कर्करोग संशयित. आरोग्य विभागाकडून संजीवनी अभियानाअंतर्गत 3 लाख महिलांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. प्रामुख्याने गर्भपिशवी आणि स्तनाच्या कर्करोगाची महिलांमध्ये लक्षणं. कर्करोगाच्या निदानानंतर बाधित महिलांवर उपचार केले जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.